सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषा हा विभाग देखील नव्यानं काही दिवसापूर्वी माझ्याकडे आलाय आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहिला कार्यक्रम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिवंदन नावाचा हा आपल्या विद्यापीठामध्ये आज होतोय। त्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे। आमचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मराठी भाषेचे सहाय्यक संचालक आहेत। आम्ही काही निधी त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। परवा मी दिल्लीमध्ये जाऊन आल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी आणि प्रचारासाठी जो निधी आम्ही जिल्हाधिकारी स्तरावर आता डिस्ट्रीब्यूट करू, तर त्याच्यातनं शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी आणि इन जनरल सगळी मराठी बोलणारी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे। मराठी भाषा जशी छत्रपती संभाजीनगरला बोलली जाते, महाराष्ट्रामध्ये बोलली जाते, तसाच प्रचार परराज्यांमध्ये आणि परदेशामध्ये व्हावा ही देखील भूमिका घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय। आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं विश्व मराठी संमेलन हे 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये होतंय। आपण देखील त्या कार्यक्रमामध्ये जर सामील झाला। मराठी नाहीये, मराठी लोक अलाउड नाहीये नाही, याच्यामध्ये 2 भाग आहेत। मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो। तुम्ही प्रश्न विचारला म्हणून चांगलं केलं। मराठी माणूस जो आहे, मराठी भाषिक जो आहे, त्याला परराज्यातली भाषा बोलावी अशा काही ठिकाणी जबरदस्ती झाल्या तर ही प्रवृत्ती शासन म्हणून आम्ही सहन करणार नाही। शेवटी मराठी ही आमची मातृभाषा आहे। मराठी भाषेबद्दल प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला अभिमान असला पाहिजे। महाराष्ट्र हा परराज्यातल्या लोकांनी अनेक देशातली लोक इथे येऊन राहिलेला आहे, ते नटलेलं आहे, हे सगळं बरोबर आहे। आपण कुठच्या राज्यातल्या भाषेचा अपमान करतो का? तर आपण कुठच्याही राज्यातल्या भाषेचा अपमान करत नाही। आणि म्हणून बाहेरच्यांनी येऊन मराठी भाषेच्या लोकांवर दादागिरी करून मराठी भाषेचा अपमान करणं हा आपल्या राज्याचा अपमान आहे आणि म्हणून ही दादागिरी खपून घेतली जाणार नाही। मला तर हा माझ्या 2.5 वर्षाच्या उद्योग मंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये पहिला प्रश्न आहे की MIDCच्या उद्योजकांनी नाईट लाईफ सुरू करावं म्हणून मागणी माझ्याकडे तरी काही केलेली नाही, मला निवेदन पण काय आलेलं नाही। आणि शेवटी मला असं वाटतं की एखाद्या उद्योजकाला 5 दिवस काम करून थकवा आला असेल तर त्याने त्याचे मार्ग स्वीकारायचे आणि त्याने MIDC कसं काय पुढाकार घेईल? देतो ना आता। थँक्यू। बऱ्याचदा असं पाहिलं जातं की अमराठी लोकांकडून तरुणांना, मराठी लोकांना व्यवसाय त्यांच्या ताब्यातून घेऊन गरजू उद्योजकांना देण्याबाबत काय धोरण आहे? आता हा विधानसभेतला हा विधान परिषदेतला प्रश्न नाही ना, कारण चिकलठाण्यावर जोर आहे। माझं म्हणणं चिकलठाण्याच्या संदर्भामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे। चिकलठाणा असंच नाही, सगळ्या की जे प्लॉट घेतलेले आहेत पण ज्याचा वर्षानुवर्ष वापर झालेला नाही, ते प्लॉट देखील काढून घेण्याचा निर्णय MIDC म्हणून आम्ही घेतलेला आहे। काही प्लॉट्स करोनामुळं राहिले तर आम्ही धोरण आणलं की 2 वर्ष अगदी कसलीही चर्चा न करता, कसलाही कागद न बघता मुदतवाढ द्यावी। पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर पडून राहिले असतील प्लॉट उद्योजकांकडे तर ते काढून घेतले पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर चिखलठाण्यामध्ये उद्योग करायचा नाही, मला वाळूजला करायचा आहे किंवा बिडकीनला करायचा असं जर उद्योजकाचं मत असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही थोडंफार त्यांना समजवलं पाहिजे की तुम्ही तिथं जाऊन कारखाना टाका, उद्योग टाका। पण शेवटी उद्योजकाची मानसिकता लागते कुठच्या MIDCत जाऊन काम करायचं ते। त्याच्यामुळं आम्ही जनजागृती करू, आम्ही विनंती करू। शेवटी उद्योजकाला तिथं कारखाना टाकायचं की नाही तो ठरवत असतो। आपल्या राज्यात ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे तिथे नाईट लाईफची पण म्हणजे काही डिमांड्स येतात, अशी काही इकडेही डिमांड्स आलेली आहे असं मला ऐकली की बाबा जेव्हा पूर्ण देशभरातून इथे लोक येतात तर त्यांना 5 दिवस काम केल्यावर 2 दिवस त्यांनी एंटरटेन कुठे करावं, अशी उद्योजकाची पण अशी तुमच्याकडे मागणी केली होती असं मला कळालं। म्हणजे काय नाईट लाईफ MIDCनं सुरू करावं? नाही नाही नाही, म्हणजे काही सगळ्या मुद्दे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगर असेल किंवा अनेक ठिकाणी राज्याच्या वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या तयारीत उद्योजक
आणि स्थानिक उद्योजकांना भीती वाटते. हे सगळं जे उद्योगावर जे संकट येते त्याच्याकडे काय विशेष लक्ष देणं गरजेचं आहे असं उद्योजक आजच्या बैठकीमध्ये ही देखील चर्चा झाली आणि त्या बैठकीला स्वतः पोलीसचे आमचे प्रवीण पवार साहेब देखील CP साहेब उपस्थित होते. दोन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की अशी प्रवृत्ती मोडून तोडून ठेचून काढली पाहिजे. कारण जो उद्योजक येतो तो अनेकांना रोजगार देत असतो, बेरोजगारी दूर करत असतो. एखादा उद्योजक जाणीवपूर्वक त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी देखील प्रशासन आहे. परंतु जाणीवपूर्वक खंडणी मागण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल तर त्या उद्योजकांना पुढे यावं, त्याला पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि जी प्रवृत्ती त्यांच्या विरोधात खंडणी मागण्याचा प्रयत्न करते त्यांना जेलचीच हवा भोगावी लागेल. आणि ही प्रवृत्ती पूर्ण महाराष्ट्रातून उखडून टाकण्यासाठी सरकार या उद्योजकांसोबत आहे. अवैधरित्या युनियन उभे राहिले. युनियन काय असा एक प्रश्न तर युनियनमध्ये सांगतो, युनियनमध्ये दोन प्रकार आहेत. आता आपण माथाडी कामगारांचं युनियन म्हणतो. माथाडी कामगारांचा जो कायदा आहे तो अतिशय चांगला कायदा आहे. माथाडी कुटुंबाला ताकद देणारा तो कायदा आहे. पण त्यांच्या नावावर देखील काही माथाडी संघटना तयार होऊन काही खंडणीचे प्रकार करतात आणि याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं धोरण देखील स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं देखील धोरण स्पष्ट आहे. अजितदादांचं देखील धोरण स्पष्ट आहे आणि आमच्या मंत्रिमंडळाचं देखील धोरण स्पष्ट आहे की दादागिरी करून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर उद्योजकांनी पुढे यावं. पूर्णतः उद्योजकांना आम्ही संरक्षण देऊ, पोलीस त्यांच्यावर कारवाई करेल आणि असा प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाही याची दक्षता घेऊ. परंतु कोणीतरी पुढे आलं पाहिजे. चिकलठाणा MIDC मधले अनेक ऑडिट रेट पण जास्त वाटतात त्याच्यावर काही आहे का? पण तसंच जमिनीच्या रेटच्या बाबतीमध्ये तसं मी तुम्हाला म्हटलं निवासी आहे ती जास्त आहे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण लघु उद्योजकांसाठी जी जागा आहे तशी कुठं तक्रार नाही आहे. इव्हन प्लग अँड प्ले मध्ये पण आपण त्यांना देतोय, लीजवर देतोय, भाड्यानं देतोय. त्याच्यामुळे ते खुश आहेत आणि त्यांची फक्त मागणी होती की आम्हाला जागा द्या, आम्ही त्या रेटमध्ये घ्यायला तयार आहोत. हा मी सांगितलं ना नाही, त्याच्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून घेईन. कारण तो फार मोठा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये जर सगळ्यांचं म्हणणं असेल, मागणी असेल की बाबा जागेची मागणी आता वाढते, अजून इंडस्ट्री इथे यायला तयार आहे, तर आपण तो ॲक्विजिशनचा निर्णय घेऊ ना. वाळूच्या शेतांच्या आडापर्यंत ते पण अनेक दिवसांपासून 2-4 वर्षापासून 2017 पासून ते प्रलंबित होतं, परंतु आता प्रलंबित नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये ही MIDC आलेली आहे. त्याचे पण कागद आमचे आरो इथं आहेत, पाहिजे तुम्हाला देतील. पण येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हायला काय हरकत नाही. तुमच्या सरकारनं यावेळी महत्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे की उद्योगावर दहशत राज सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी युनियन्स आहेत आणि त्या युनियन्स मार्फत उद्योजकांना खंडणीसाठी तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा. सतीश चव्हाण साहेब खोटं बोलले असं मी कुठं बोललो असेल तर मी शब्द माझे मागे घ्यायला मी शंका पण नाही उपस्थित केली. माझ्या चेहऱ्यावरनं कदाचित तुम्हाला तसं वाटलं असेल तर माझा तसा चेहरा असेल शंकेखोर, त्याला मी काय करू. माझं नाही, विधिमंडळातले सहकारी म्हणून सचिन चव्हाण साहेबांनी आपल्या सतीश चव्हाण साहेबांनी जर मुद्दा मांडला असेल तर मी खरोखरच तपासून बघू. आणि 7 रुपयाचे 46 रुपये जर ऐका ना 46 रुपये जर झाले असतील आणि त्याच्यामुळं IT कंपन्यांचे काही मालक जर निघून गेले असतील आपण माहिती घेऊ. पण तशी माहिती माझ्याकडे आज नाही. मी आज जी MIDC कडनं माहिती घेतली तर उलट IT कंपनीवाली जागा मागतायत, आम्हाला 25 एकर जागा द्या. त्याच्यामुळे त्याच्यातली शहानिशा करून जर ते परिस्थिती आहे की महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा बहुतांश बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की मराठी भाषा हा जो विभाग आहे तो मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी आहे. म्हणजे माझी जबाबदारी हटकत नाही. पण शालेय शिक्षण असेल किंवा उच्च तंत्र शिक्षण असेल याच्यामध्ये देखील मराठीचा वापर असला पाहिजे याचा निर्णय मी स्वतः उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना घेतला. आणि इंजिनिअरिंग देखील मराठीतनं असलं पाहिजे म्हणून इंजिनिअरिंगची पुस्तकं देखील मराठीतनं आपण सुरू केली. आणि देशातलं पहिलं मराठीतून शिक्षण देणारं इंजिनिअरिंग कॉलेज हे पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या शाळा आहेत तर आयुक्तांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमचा विभाग त्यांच्यासोबत आहे. शालेय शिक्षणामध्ये जर करायचं असेल तर
आपण मराठी भाषा म्हणून त्यांच्यासोबत राहू. पण या सगळ्या गोष्टीमध्ये पालकांची मानसिकता जी देखील आहे ती देखील अशी बनली पाहिजे की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घातलं पाहिजे. आणि हे घालत असताना महानगरपालिकेची शाळा देखील प्रायव्हेट शाळेसारखीच ताकदीनं उभी राहिली पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. तरच याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि मराठी भाषा विभाग जो आहे, मराठी भाषा विभाग हा फक्त भाषेपुरता मर्यादित नाही, तर प्राकृत देखील आपल्याला अभिजात दर्जा त्याला मिळाला आहे. तर प्राकृत भाषेचा निधी देखील महाराष्ट्राला मिळावा ही परवा आम्ही शेखावत साहेबांकडे मागणी केली आणि त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला. सर, आयटी आणि एमएससी सेक्टरसाठी क्लस्टरच्या बाबतीमध्ये नक्की आपण प्रयत्न करू. पुण्याची पण मागणी आहे, छत्रपती संभाजीनगरची पण मागणी आहे, नागपूरची पण मागणी आहे. पण आता तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असेल तर जागेची मागणी बाकीच्या इंडस्ट्रीसाठी फार मोठ्या पद्धतीने आहे. मग त्याच्यामध्ये IT सेक्टर आहे, जापनीज कंपन्या आहेत, EV व्हेकलच्या कंपन्या आहेत, EV बसेसच्या कंपन्या आहेत, EV स्कूटरच्या कंपन्या आहेत, बॅटरी तयार करण्याच्या कंपन्या आहेत, फार्मामधल्या कंपन्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज या सगळ्या जागा ज्यांना इंडस्ट्रीसाठी आवश्यक आहेत त्यांना देऊन पहिली इंडस्ट्री सुरू करणं आणि बेरोजगारी दूर करणं ही आमच्या समोरची प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यातनं एखादा ड्रोनवाला जर आमच्याकडे आला आणि त्याने जागा मागली त्याला पण देऊ, त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही. पण ड्रोन क्लस्टर केल्यानंतर आज तशी मागणी समोर आलेली नाही, पण बाकीच्या सगळ्या सेक्टरमधली मागणी या जमिनीच्या निमित्तानं पुढे आली आहे. सर, आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल आपण पुढं काय झालं तर काय करतं? ते काय नक्की अडकले कशात अडकले? आपण जागा द्यायचा तर निर्णय घेतलेलाच आहे, खूप दिवस झाले. परंतु त्याला फंडिंग केंद्र शासन करणार आहे. आणि त्याची जबाबदारी असोसिएशनने घेतलेली होती की त्यांना फक्त जागा उपलब्ध करून द्यायची होती, त्याच्यानंतर फंडिंग ते करणार होते. परंतु आज देखील मला असं कळलं की पुढच्या महिन्यामध्ये जे फार मोठं एक्झिबिशन आहे त्याच्यासाठी देखील जी जागा पाहिजे होती ती देखील आम्ही देण्याचा निर्णय ऑरिकमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे एक्झिबिशन सेंटर बांधत असताना सगळ्या तिथल्या इंडस्ट्रीच्या असोसिएशनने आता मोठमोठ्या ज्या कंपन्या आल्या आहेत त्यांच्याकडनं CSR मधनं जरी पैसे उभे केले तरी त्याच्यातलं काही पर्सेंटेज MIDC म्हणून किंवा ऑरिक म्हणून आम्ही देऊ शकू. पण त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्वाची गोष्ट जी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडणार आहे भविष्याच्या कालावधीमध्ये इंडस्ट्रीसाठी, तर टोयोटा कंपनीनं 50 एकर जागा ही स्किल सेंटरसाठी आमच्याकडे मागितलेली आहे आणि ते स्किल सेंटरसाठी जागा देण्याचं देखील आम्ही मान्य केलेलं आहे. ऑरिकमध्ये निवासी जागा ज्या आहेत त्याचा दर जास्त असल्यामुळे त्या निवासी जागा जात नाहीत असं निदर्शनाला आल्यामुळं सगळ्या नेते मंडळींशी, मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो देखील रेट कमी करण्याचा माझा मानस आहे. अम्युनिटीजसाठी आपण जे काही प्लॉट देतो, MGMनं माझ्या माहितीप्रमाणे तिथं जागा मागितली, तिथं त्यांची युनिव्हर्सिटी होते. तर मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, हॉटेलिंगमध्ये काम करणाऱ्या, सगळ्याच व्यापार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की आमच्याकडे त्या ठिकाणी देखील कमर्शियल प्लॉट्स आहेत, त्या ठिकाणी देखील संस्थांना देण्यासाठीचे प्लॉट्स आहेत जे कायदेशीररित्या आम्ही देऊ शकतो. अशी चळवळ देखील त्या ठिकाणी जर सुरू होणार असेल, तिथे हॉटेलिंग मोठ्या पद्धतीनं होणार असेल, कॉलेजेस मोठ्या पद्धतीनं होणार असतील, संस्था उभ्या राहणार असतील, तर त्याच्यासाठी जी जागा सेपरेट बाजूला काढून त्याचा रेट देखील ठरवण्यात आलेला आहे, ती देखील जागा द्यायला आम्ही तयार. ते ड्रोन क्लस्टरचं आहे. खूप दिवस झाले त्याचा ड्रोन काही पुढे प्रस्ताव आहे.